विजापूर रोडवर शनिवारी पहाटे दोघांना कोयत्याचा धाक दाखवून 10 जणांच्या टोळीने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम, 3 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल असा 2,35,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। या धाडसी दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संजय केरबा भडंगे, वय 48, राहणार आंबेडकर नगर, विजापूर रोड, सोलापूर हे मित्र विपुल थोरे व मस्के कोळी यांच्यासोबत शनिवारी पहाटे 2च्या सुमारास विजापूर रोडवरून कारमधून येत होते। विजापूर रोडवरील निशा हॉटेलच्या बाजूला मोकळ्या मैदानात ते लघवी करण्यासाठी थांबले। यावेळी 5 दुचाकीवरून 10 अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले। त्यांच्यातील काही जणांच्या हाती कोयते होते। या कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी संजय यांच्याकडील रोख 80,000 रुपये, विपुल थोरे याच्या गळ्यातील 1.5 तोळे सोन्याचे लॉकेट, मस्के याच्या हातातील 1 तोळे आणि 3 ग्रॅमची सोन्याची अशा 2 अंगठ्या तसेच कोळी याचा मोबाईल फोन असा एकूण 2,35,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला। यावेळी त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाणी केली। या घटनेनंतर घाबरलेले चौघे घरी गेले। त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी पोलिसात धाव घेतली। संजय भडंगे यांच्या फिर्यादीवरून 10 अज्ञात चोरट्यांविरोधात लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड करत आहेत। गेल्या वर्षी याच ठिकाणच्या परिसरात मित्रमैत्रिणीला लुबाडून मित्रावर वार केल्याची घटना घडली होती। या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते, परंतु त्यानंतर तेथे पुन्हा असाच गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत।